तुम्हाला माहिती आहे का, 100 ग्रॅम मटकीमध्ये 20 ते 22 ग्रॅम इतके प्रथिन म्हणजे प्रोटीन्स असतात. आणि मटकी भिजवून जर तिला मोड आणले ना, तर आपल्या शरीराला व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट अधिक प्रमाणात मिळतात. मोड आणल्यानं पचनक्रिया सुलभ होते आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. एक प्रकारे मटकी खनिज आणि जीवनसत्व यांचा उत्तम स्रोत आहे. म्हणूनच तर मटकीला पॉवर हाऊस असंही म्हणतात. म्हणूनच आज आपण पाहतोय पटकन तयार होणारा झणझणीत चमचमीत रंगतदार मटकीचा मसाले भात. झणझणीत चमचमीत मटकीचा मसाले भात करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते आपण सविस्तरपणे पाहूया. हे पहा, मटकीचा मसाले भात करण्यासाठी आपल्याला 2 वाट्या मोड आलेली मटकी घ्यायची आहे. मटकी आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून घ्यायची आहे, कारण बरेचदा मटकीमध्ये छोटे छोटे खडे असतात जे खाताना दाताखाली येतात. मटकीला मोड आल्यानंतर देखील मटकी आपल्याला अगदी हलक्या हाताने स्वच्छ धुवून घ्यायची आणि तिच्यातलं सगळं पाणी निथून घ्यायचं आहे. 1 वाटी पातळ उभा चिरलेला कांदा, 1 वाटी पातळ उभा चिरलेला लाल बुंदा टोमॅटो, 7-8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे काप, 1 चमचा धने जिरे पावडर, 1 चमचा गोडा मसाला पावडर, अर्धा चमचा तिखट लाल मिरची पावडर, 1 लिंबाचा रस घ्यायचा आहे. अख्ख्या गरम मसाल्यामध्ये 2 मिरी, 2 लवंग, अगदी अर्धा इंच दगडफूल घ्यायचे. मसाला वेलचीचं फक्त अर्ध कवर घ्यायचे, आतल्या बिया घ्यायच्या नाहीत. 1 हिरवी वेलची घ्यायची, स्टार फुलची एकच पाकळी घ्यायची, अर्धा इंच दालचिनी घ्यायची आणि 2 तमालपत्र घ्यायची. अर्धा इंच जावेत्री वापरली तरी चालेल. जर तुमच्याकडे असे खडे मसाले उपलब्ध नसतील तर अर्धा चमचा गरम मसाला पावडर घ्यायची आहे. मूठभर देठासहित गावरान कोथिंबीर, 5-6 कढीपत्त्याची पानं आणि 1 तिखट हिरवी मिरची घ्यायची आहे. निवडून साफ करून स्वच्छ करून घेतलेला 1 वाटी बासमती सुवासिक तांदूळ घ्यायचा आहे. हा तांदूळ आपल्याला अगदी हलक्या हातानं 2-3 वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचा. त्यातलं सगळं पाणी निथून काढायचं, नवीन पाणी घालायचं. तांदळावर झाकण ठेवायचे आणि भिजण्यासाठी हा तांदूळ बाजूला ठेवून द्यायचा आहे. आता मिक्सरचं छोटं चटणीचं भांडं घ्यायचं आहे आणि या भांड्यामध्ये आपल्याला आलं, लसूण, मिरची, जिरं, कोथिंबीर, कढीपत्ता, पाव चमचा मीठ घालायचं आहे आणि आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्सरवर बारीक करून घ्यायचे. म्हणजे खूप बारीक करायचे नाही, थोडेसे जाडसरच ठेवायचे. हे पहा, अशा प्रकारे. आता गॅसवर छोटासा भाजीचा म्हणजे पसरट कुकर गरम करण्यासाठी ठेवायचा आहे. कुकर गरम झाला की यामध्ये आपल्याला 4 चमचे तेल घालायचं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे. त्यानंतर सगळे गरम मसाले घालायचे. गरम मसाले थोडेसे हलवून घ्यायचे आणि नंतर यामध्ये आपल्याला पातळ उभा चिरलेला कांदा घालायचा, अर्धा चमचा मीठही घालायचे आणि मध्यम आचेवर हा कांदा आपल्याला रंग बदलेपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे. लक्षात ठेवा, आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा रंग जवळजवळ पूर्ण बदलला जाईल इतपत आपल्याला तो कांदा परतून घ्यायचा आहे. हे पहा, आपल्या कांद्याचा रंग पूर्णपणे बदलायला लागलेला आहे. आता आपण जी हिरवी पेस्ट केली आहे ना, ती पेस्ट यामध्ये घालायची आहे आणि ही पेस्ट देखील आपल्याला मध्यम आचेवर फक्त 1 मिनिट परतून घ्यायची आहे. अशा प्रकारे तेलामध्ये ही पेस्ट परतून घेतली ना, तर तिचा कच्चा उग्रदर्प उडून जातो. कांद्यानं आणि पेस्टनं तेल सोडायला सुरुवात केली. आता यामध्ये आपल्याला पातळ उभा चिरलेला लालबुंद टोमॅटो घालायचा आहे आणि हा टोमॅटो देखील आपल्याला मध्यम आचेवर 2 मिनिटं एकसारखा परतत राहायचा आहे. अशा प्रकारे टोमॅटो चांगला परतून घेतला ना, तर त्याचा कच्चा उग्रदर्प उडून जातो आणि तो मऊ देखील पडतो. हे पहा, आपला टोमॅटो मऊ पडलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 2 वाट्या मटकी घालायची आणि ही मटकी देखील आपल्याला मध्यम आचेवर अगदी 2च मिनिटं परतून घ्यायची. अशा प्रकारे मटकी चांगली परतून घेतली ना, तर तिचा देखील कच्चा उग्रदर्प उडून जातो. मटकी परतून झाली की अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग, धने जिरे पावडर, गोडा मसाला पावडर, तिखट लाल मिरची पावडर घालायची आणि हे सगळे जिन्नस आपल्याला मध्यम आचेवर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. एक वेळ तिखट लाल मिरची पावडर नाही वापरली तरी चालेल, रंगाची लाल मिरची पावडर वापरा. परंतु धने जिरे पावडर आणि गोडा मसाला पावडर नक्की वापरायचे, यामुळे खूप छान चव येते. भात खूपच तिखट झाल्यानंतर मग खाण्याचा आस्वाद घेता येत नाही. आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी गरम पाणी घालायचे, ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. कुकरवर झाकण ठेवायचे आणि 5 मिनिटं मंद आचेवर दरदरून वाफ काढायची आहे. कुकरवर आपल्याला झाकण ठेवायचं आहे, ते घट्ट लावायचं नाही आहे. अशा प्रकारे पाणी घालून 5 मिनिटं दरदरून वाफ काढली ना, तर सगळे मसाले, सगळे जिन्नस एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होतात आणि पाणी घातल्यानं खाली लागतही नाहीत. 5 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे. आपण जो तांदूळ भिजत ठेवला होता ना, त्यातलं सगळं पाणी निथून काढायचं आहे आणि तो तांदूळ यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, आपल्याला तांदूळ अगदी हलक्या हातानं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण आपला तांदूळ आता बऱ्यापैकी भिजलेला आहे, नाहीतर मग त्याचे तुकडे पडू शकतात. आपल्याला तांदूळ खूप वेळ परतायचा नाही आहे, फक्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. व्यवस्थित मिक्स झाला की यामध्ये आपल्याला लिंबाचा रस, बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घालायची. दोन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. जेव्हापासून आपण मटकीमध्ये पाणी घालून 5 मिनिटं दरदरून वाफ काढली आहे ना, तेव्हापासूनची सगळी क्रिया आपण मंद आचेवरच करतो आहे.
तांदूळ व्यवस्थित मिक्स झाला की यामध्ये आपल्याला 2 वाट्या गरम पाणी आणि 1 चमचा गूळ घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपण 2 वाट्या मटकी घेतली आहे, त्यासाठी आपल्याला 2 वाट्या गरम पाणी वापरायचं आहे. आपण टोमॅटो आणि लिंबू या दोहोंचा वापर केला आहे, त्यामुळे आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी गूळ नक्की घालायचा आहे. आपला तांदूळ जवळजवळ अर्धा तास भिजला आहे, त्यामुळे तो शिजण्यासाठी खूप पाणी लागणार नाही आणि खूप वेळही लागणार नाही आहे. आपण हिरवी पेस्ट करताना अर्धा चमचा मीठ घातले, कांदा परतताना देखील अर्धा चमचा मीठ घातले. एवढं मीठ पुरेसं आहे, तरी देखील आत्ता एकदा चव घ्यायची आणि मीठ कमी असेल तर मीठ घालायचं आहे. आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला कुकरची एकच शिट्टी करून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, आपल्याला मध्यम आचेवर एकच शिट्टी करून घ्यायची आहे. एका शिट्टीमध्ये तांदूळ व्यवस्थित शिजणार आहे, परंतु जास्त शिट्ट्या केल्या तर मग मटकीचा गाळ होण्याची शक्यता असते आणि भातही गिचगा होईल. कुकरची एक शिट्टी झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. कुकरची पूर्णपणे वाफ जाऊ द्यायची आहे. कुकरची पूर्णपणे वाफ गेली तरी 10 मिनिटांनंतर कुकर उघडायचं आहे, लगेच उघडायचं नाही आहे, म्हणजे आतमधला पदार्थ व्यवस्थित सेट होतो. कुकर उघडल्यानंतर लगेचच आपल्याला रेग्युलर चमच्याच्या साहाय्यानं खालपासून वरपर्यंत भात हलवायचा नाही आहे. तर हे पहा, एक काटा चमचा घ्यायचा आहे आणि काटा चमच्याच्या साहाय्यानं हा भात आपल्याला वरपासून मग खालपर्यंत हळूहळू सोडवून घ्यायचा आहे, कारण भात अगदी गरमागरम वाफालेला आहे. भात एकसारखा करून घ्यायचा आहे. 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे. बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीरसुद्धा घालायची आहे. भात शिजलाय काय पाहण्याची अजिबात गरज नाही आहे. कुकर उघडल्या भाताच्या टेक्स्चरवरून आपल्याला भात शिजला हे लगेचच लक्षात येतं. आता घरातलं एखादं गोलसर भांडं घ्यायचं. या भांड्याच्या तळाशी उकळीतून काढलेली मटकी, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घालायची आहे. तयार झालेला भात यावर घालायचा आहे. वरून सुद्धा मटकी, टोमॅटो आणि कोथिंबीरीने सजवायचं आहे. भांड्यावर एक प्लेट ठेवायची आणि मग हे भांडं आपल्याला उलट करून घ्यायचं. उलट केल्यानंतर थोडंसं टॅप करायचं आहे आणि मग भांडं भातापासून वेगळं करून घ्यायचं आहे. पाहताय ना, आपला भात कसा रंगतदार दिसतोय. चिकट झालेला नाही आहे, ओलसर झाला आहे, तरी देखील मोकळा देखील झालेला आहे. कांदा, टोमॅटो, काकडी, लिंबू याबरोबर आपल्याला झणझणीत, चमचमीत, रंगतदार मटकीच्या मसाले भाताचा आस्वाद घ्यायचा आहे. तुम्ही याबरोबर रायता देखील घेऊ शकता किंवा बरोबर तोंडी लावण्यासाठी गुळांबा आणि पापड घेतला ना तर अतिउत्तम आहे. की नाही, करायला सोपा, नेहमीपेक्षा वेगळा, शिवाय पौष्टिकही आणि स्वादिष्टही. तांदळाचं म्हणाल तर तुम्ही तुमच्या आवडीचा किंवा तुमच्याकडे उपलब्ध असलेला कोणताही तांदूळ वापरू शकता आणि तिखट मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. नुकतीच आपण मसूर पुलाव ही देखील रेसिपी पाहिली. ही रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा. तुम्ही सुद्धा नेहमीपेक्षा वेगळा असा झणझणीत, चमचमीत, रंगतदार मटकीचा मसाले भात एकदा तरी करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.